भगवंत जे आहे, सद्गुरू जी आहे, यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांच्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे. आपण त्यांनी दिलेली जी उपासना आहे, ही दिलेली उपासना आपण केली पाहिजे. त्यांचं जे वचन आहे, वचन आपण ध्यानी घेतलं पाहिजे. ते वचन आपण आचरणात आणलं पाहिजे. त्या वचनाच्या पूर्ततेसाठी आपण आपल्या जीवाची पर्वा देखील करता कामा नये. हा जर आपला भाव असेल, असं जर आपलं समर्पण असेल, तर त्यावेळी निश्चितपणे सद्गुरू आपला हात धरून आपल्याला 4 पावलं पुढे चालवत असतात. अरे पण तुमची चालायची इच्छा पाहिजे. सद्गुरू तत्पर आहे. त्यांचा एक हात असाच असतो की चल, जो कोणी येत असेल तर मी त्याचा हात धरतो आणि तुम्हाला चालवतो. परंतु आपली ती इच्छा पाहिजे चालण्याची. आणि म्हणूनच भक्ती जी आहे, ही भक्ती या ठिकाणी आवश्यक आहे. आपण पाहतो की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी, भगवंताची तपश्चर्या करण्यासाठी विविध प्रकारच्या साधना ज्या आहेत, या विविध प्रकारच्या साधना आहेत, विविध प्रकारचे मार्ग आहेत. त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांना माहिती असणारे 3 मार्ग जे आहे जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती असतात आणि आपण कुठल्या ना कुठल्या प्रकाराने या मार्गाद्वारे चालून भगवंताची जी प्रार्थना आहे, भगवंताला प्रसन्न करण्याची जी वृत्ती आहे, भगवंताला प्रसन्न करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्नशील असतो. पहिला मार्ग जो आहे, हा आहे कर्म मार्ग. की आपले कर्म अशा प्रकारे घडले पाहिजे की या कर्माद्वारे काया वाचे मने जे म्हटलं गेलेलं आहे, तर कर्म हे असे असले पाहिजे की या कर्मामुळे भगवंत जो आहे, माझे सद्गुरू जे आहे, भगवंत माझे सद्गुरू हे संतुष्ट झाले पाहिजे. आणि ते केव्हा संतुष्ट होऊन चालणार नाही, तर त्या संतुष्टते पायी इतरांना देखील त्याचा लाभ होईल हा देखील विचार केला गेला पाहिजे. तशा प्रकारचे आपले कर्म असले पाहिजे. आणि म्हणून कर्म मार्ग आहे. मग काकांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की कर्म मार्ग जरी अंतरी साजिल भक्तीची सरिता. म्हणजे कर्माला आपल्याला जर जोड द्यायची असली, कर्माला जर आपल्याला पुढे न्यायचं असलं, तर ते कर्म हे भक्तिप्रद असले पाहिजे. त्याला भक्तीची जोड असली पाहिजे. आणि कर्म आपले कशा प्रकारचे असले पाहिजे, तर कर्म हे आपले सर्व ईश्वराला अर्पण करणारे असले पाहिजे. भगवंताशी आपले साधर्म्य पावणारे असले पाहिजे. भगवंताच्या चरणी ते कर्म आपण अर्पण केले गेले पाहिजे. सद्गुरूंच्या चरणी अर्पण केले गेले पाहिजे. आणि म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर आपण प्रार्थना अशी करायची की हे सद्गुरू राया, आज दिवसभरामध्ये तुला आवडतील असे, तुला रुचतील असे माझ्याकडून कर्म करून घे. आणि अशी जर आपण प्रार्थना केली तर निश्चितपणे आपल्याकडून कुकर्म घडणारच नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आपण सकाळी प्रार्थना सद्गुरूंना अशी केलेली आहे की माझ्याच्यानी जे कर्म घडतील, हे कर्म तुला आवडतील अशा प्रकारे तू घडव. तुला जे योग्य वाटत असतील, जे माझ्यासाठी योग्य असतील आणि इतरांसाठी देखील जे योग्य असतील, अशा प्रकारची तू कर्मे माझ्याकडून करून घे. ही जर आपण भगवंताला सकाळी उठून जर प्रार्थना केली तर निश्चितपणे आपला पाय दुसरीकडे जाणार नाही, आपलं पाऊल इकडे तिकडे पडणार नाही, कुकर्म आपल्याच्याने घडणार नाही. हा एक कर्म मार्ग आहे. दुसरा जो मार्ग आहे तो आहे योग मार्ग. हा जो योग मार्ग आहे, हा योग मार्ग हा थोडासा आपल्या जे साधक लोक आहे, भक्त लोक आहे, यांच्यासाठी थोडासा कष्टप्रद आहे, कठीण आहे. कारण असं आहे की यम दम साधन तितिक्षा उपरती समाधी ह्या ज्या अवस्था आहेत, या सर्व अवस्था या योग मार्गामध्ये आहे. परंतु या योग मार्गासाठी आपल्याला एखादा निष्णात असा सद्गुरू मिळणं आवश्यक आहे, निष्णात असा गुरु मिळणं आवश्यक आहे. नाहीतर त्या ठिकाणी बरेचदा आपण अडकून पडतो. मात्र हा देखील योग मार्ग, हा देखील एक भगवंतापर्यंत पोहोचण्याचा, सद्गुरूंपर्यंत पोहोचण्याचा आत्मोन्नतीचा एक प्रकार आहे. परंतु हल्लीच्या काळामध्ये हे योग गुरु हे देखील, योग गुरु म्हणजे आपण जे सो कॉल्ड योग गुरु टीव्हीवर वगैरे पाहतो तशा प्रकारचे नाही, तर खरोखर ज्यांना योग येतो, ज्यांची समाधी लागते आणि जे लोकांची समाधी लावून देऊ शकतात, जे भक्तांची समाधी लावून देऊ शकतात, जे त्यांच्या चरणाशी आल्यानंतर त्यांचा उद्धार करू शकतात, असे लोक, असे सद्गुरू, असे योग गुरु फार कमी राहिलेले आहेत जर आपण विचार केला. आणि मग जो तिसरा जो मार्ग म्हटलेला आहे भक्ती मार्ग, हा भक्ती मार्ग हा तुमच्या आमच्यासाठीच निर्माण झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
कारण गीतेमध्ये देखील या भक्ती मार्गाबद्दल अर्जुनाला ज्यावेळी श्रीकृष्णाने उपदेश केला, भगवंतांनी उपदेश केला, त्यावेळी भगवंतांनी सांगितलं की माझ्यापर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग आहे, कर्ममार्ग आहे, योग मार्ग आहे, अमुक आहे, टमुक आहे. परंतु ते सगळं झाल्यानंतर देखील ज्यावेळी अर्जुनाचं समाधान झालं नव्हतं, त्यावेळी मग भगवंतांनी सांगितलं की हा जो भक्ती मार्ग आहे, हा भक्ती मार्ग तू अनुसर. आणि ज्यावेळी त्या भक्ती मार्गाचं वर्णन भगवंतांनी केलं, त्यावेळी अर्जुनाच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडला. कारण हा जो भक्ती मार्ग आहे, हा भक्ती मार्ग जणू तुमच्या आमच्यासाठीच आहे. हा जो भक्ती मार्ग आहे, हा भक्ती मार्ग हा तुमच्या आमच्यासाठीच आहे आणि हा अत्यंत महत्वाचा असा आपल्या भक्तांसाठीचा मार्ग आहे. भक्तांना सद्गुरूंजवळ नेणारा, भक्तांना भगवंताजवळ नेणारा अतिशय सरळ, अतिशय सोपा, अतिशय सुलभ असा जर कोणता मार्ग असेल तर हा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे असं म्हटलं जाते. आणि सकल संतांनी जेही आजपर्यंत ज्ञानोबा रायापासून तुकाराम महाराजांपर्यंत, एकनाथांपासून नामदेवांपर्यंत, कबीरापासून मीरेपर्यंत जेही संत पुरुष होऊन गेलेत, तर या सकल संतांनी याच मार्गाचा अवलंब केलेला आपल्याला दिसतो आहे. आणि याचंच महात्म्य जे आहे, हे याचंच महात्म्य त्यांनी वर्णन केलेलं आपल्याला दिसून येते. कारण मुळातच आपल्यासारख्या असंख्य पतित पावनांचा, पतित पावन जे आहे, या पतित पावनांचा उद्धार करण्यासाठी म्हणूनच संतांचा जन्म असतो, संतांचं ते कार्य असते. आणि त्यासाठी म्हणून मग सगळ्यांना रुचेल, सगळ्यांना तो जो मार्ग आहे, हा मार्ग सगळ्यांना या मार्गावरून चालता येईल असं भगवंताचं जे ब्रीद आहे, असं संतांचं जे ब्रीद आहे, तर तो हा भक्ती मार्ग आहे. आणि हा भक्ती मार्ग जो आहे, हा भक्ती मार्गच आपल्यासाठी अत्यंत सोपा आहे, अत्यंत सुलभ आहे. आणि म्हणूनच सगळ्यांनी या भक्ती मार्गाचा अवलंब करणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. वेद, उपनिषद, पुराण जे आहे, या वेद, उपनिषद, पुराण यांनी देखील या भक्ती मार्गाचंच महत्व गायलेलं आहे. भागवतामध्ये देखील वर्णन आहे. भागवतामध्ये ज्यावेळी ब्रह्मदेवाजवळ भक्ती जाते, तर त्यावेळी नारद तिथे हजर असतात. आणि मग ब्रह्मदेव सांगतात की आता येणारा काळ जो आहे, हा येणारा काळ हा कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल, जर भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल, तर सगळ्यात सोपा जर मार्ग कोणता असेल तर तो भक्ती मार्ग आहे. आणि अशा प्रकारे ते भक्तीला सांगतात की आता तुझाच अवलंब सगळेजण करणार आहे. आणि त्यासाठी म्हणून मग म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये भक्ती मार्गाचा जर आपण अवलंब केला तर शतपट फल प्राप्त होते. सत्ययुगामध्ये एवढं होत नाही, परंतु कलियुगामध्ये मात्र या भक्ती मार्गाचा जर आपण अवलंब केला तर शतपट जे फल आहे, तर हे शतपट फल प्राप्त होते. म्हणून जे वेद आहेत, जे उपनिषद आहेत, यांनी देखील भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे, भक्ती मार्ग कसा सरळ आहे, भक्ती मार्ग कसा सोपा आहे, तर हेच आपल्याला दाखवलेलं आहे. आणि संतांनी देखील त्याच मार्गाचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो. एकनाथ महाराज देखील म्हणतात, एकनाथ महाराजांनी भक्ती मार्गाचं वर्णन करताना मोठं सुलभ, अत्यंत सुंदर शब्दामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि ते म्हणतात की इंद्रिय कोंडता न कोंडती. योग मार्गासाठी इंद्रिय जे आहेत, या इंद्रियांचं दमन करावं लागते. आणि म्हणून ते म्हणतात इंद्रिय कोंडता न कोंडती, लवकर आपली एकाग्रता होत नाही. आणि हे जे दमन आहे, हे जो यम आहे, दमन आहे, तितिक्षा आहे, उपरती आहे, हे जे विविध प्रकारचे मार्ग आहे, तर हे इंद्रियांद्वारा साध्य होतीलच असं सांगता येत नाही. आणि म्हणून मग एकनाथ महाराज म्हणतात की इंद्रिये कोंडता न कोंडती, पुढत पुढती बाधू सांडिता न सांडती. आणि मग या लागी हरिभक्ती द्योतिली वेदे. वेदांनी सुद्धा म्हणून हरिभक्तीचा आश्रय घेतलेला आहे. वेदांनी देखील हरिभक्तीचं जे महात्म्य आहे, भक्तीचं जे महात्म्य आहे, हे भक्तीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे असं एकनाथ महाराजांनी देखील म्हटलेलं आहे. कारण काय की योगी लोक जे आहेत, हे योगी लोक इंद्रियांना कोंडून ठेवत असतात, इंद्रियांना बंदस्त करून ठेवत असतात, बंदिस्त करतात. परंतु भक्त लोक जे आहे पहा, म्हणजे आता योगी लोक आणि भक्त लोक जे आहेत, यामधला अत्यंत महत्वाचा असा जो फरक आहे हा पहा की योगी लोक जे आहेत, तर हे योगी लोक आपले जे इंद्रिय आहे,
या इंद्रियांना कोंडून ठेवतात, त्याचं दमन करतात. परंतु जे भक्त लोक आहेत, हे भक्त लोक मात्र हेच जे आपले इंद्रिय आहेत, तर या इंद्रियांना भगवंताच्या ठाई त्यांच्या चरणी लीन करतात. हा सगळ्यात मोठा आहे. योग मार्गामध्ये काय केलेलं आहे की इंद्रियांना कोंडलेलं आहे, परंतु भक्ती मार्गामध्ये मात्र आपले हे जे सर्व इंद्रिय आहेत, तर या सर्व इंद्रियांना भगवंताच्या चरणी आश्रय दिला गेलेला आहे. भगवंताच्या भक्तीकडे वळवण्यासाठी या इंद्रियांचा वापर केला जातो. आणि मग पुढे असं म्हटलं गेलेलं आहे की भगवंताच्या चरणी अर्पण काय काय करायचं. तर भगवंताच्या चरणी अर्पण करत असताना आपलं सर्वस्व अर्पण करायचंच आहे. परंतु सर्वस्व अर्पण करत असताना घरदार आहे, बायका मुलं आहेत, प्राण आहे, हा देखील भगवंताच्या ठाई, सद्गुरूंच्या ठाई आपण अर्पण करायला पाहिजे. आणि हाच खरा भागवत धर्म आहे. भागवत धर्म हाच आहे की म्हणजे थोडक्यामध्ये आपलं जेही इंद्रिय आहेत, ज्याही आपल्या वृत्ती आहेत, या वृत्ती भगवंताच्या चरणाशी लीन करणं, भगवंताच्या चरणाशी अर्पण करणं. आपले सकल इंद्रिय जे आहे, हे सकल इंद्रिय भगवंताच्या चरणी अर्पण करणं, हा भक्ती मार्ग आहे. आणि हा जो भक्ती मार्ग आहे, हा भक्ती मार्ग अत्यंत सुलभ असा आहे, अत्यंत सोपा असा आहे. आणि म्हणूनच या भक्तीपोटी पाहता लक्षात घ्या की ज्यावेळी आपली अशी निस्सीम भक्ती असते, ज्यावेळी भक्त जो आहे, हा भक्त अशा प्रकारची निस्सीम भक्ती करतो, त्यावेळी भगवंत सद्गुरू देखील त्याचा ऋणी होऊन जातो. आणि या भक्तीपोटीच, ही अशा प्रकारची जी भक्ती होती, तर या भक्तीपोटीच विठ्ठलाने जनीकडे येऊन दहन दळले. या भक्तीपोटीच एकनाथाकडे शिखंडाच्या रूपाने पांडुरंग आला आणि त्यांनी पाणी भरलेलं. कशामुळे? या भक्तीमुळे. अशी ही भक्ती जी आहे, ही भक्ती एवढी सर्वश्रेष्ठ आहे, सुलभ आहे, सोपी आहे, काही लागत नाही. नाम जर घेतलं, नाम हा देखील भक्तीचाच एक प्रकार आहे. आता हळूहळू आपण त्याच्याकडे वळणारच आहे. परंतु ही जी भक्ती आहे, ही सरळ आहे, सोपी आहे, सुलभ आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या सारख्यांनी या भक्तीचा आश्रय घेतला पाहिजे, या भक्ती मार्गाकडे वळलं पाहिजे. आपल्या ज्या सर्व वृत्ती ज्या आहेत, तर या आपल्या सर्व वृत्ती या भगवंत चरणी, सद्गुरु चरणी आपल्याला अर्पण करता आल्या पाहिजेत. आणि त्या आपण केल्या पाहिजे. काया वाचा मने, ह्या ज्या वृत्ती आहेत, ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिये आपण अर्पण केली पाहिजे. आज रामदास स्वामींची दास नवमी आहे आणि त्यांची भक्ती इतकी पराकोटीची होती की सज्जनगडावर आपल्याला माहिती आहे, खालून नदीवरून पाणी आणावं लागायचं. त्यांचे कल्याण स्वामी जे होते, शिष्य जे होते कल्याण स्वामी, ते नेहमी हे काम करायचे. परंतु त्यांचं चरित्र जर तुम्ही वाचलं असेल तर लक्षात येईल की एक वेळ अशी आलेली होती की प्रत्यक्ष हनुमंताने त्यांच्याकडे पाणी भरलेलं आहे. एकदा असंच महाराज यात्रेला गेले होते, रामदास स्वामी यात्रेला गेलेले होते आणि त्यांनी काही सेवकांवर स्वामींनी भार सोपवला की मंदिराची, रामाची जी व्यवस्था आहे, ही रामाची पूजा ही उद्यापासून तू करत जा बाबा. रामाचा जो नैवेद्य आहे, हा रामाचा नैवेद्य तू करत जा, आम्ही 8-10 दिवसामध्ये परत येणार आहे म्हणून. ते जे शिष्य होते, हे शिष्य तुमच्या आमच्यासारखे होते. 1 दिवस 2 दिवस खूप कौतुकाने केलं आणि मग तिसऱ्या दिवशी असं झालं की त्यांनाही कंटाळा यायला लागला की बा आता रोज सकाळी 4 वाजतापासून उठा, सगळे जे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम करा, रामाची सगळ्यात सुरुवातीला काकडा करा, त्याच्यानंतर पूजा करा, त्याच्यानंतर दूध द्या रामाला, त्याच्यानंतर स्वयंपाक करा, रामाला नैवेद्य करा, सगळ्या गोष्टी, भजन कीर्तन हे ते या गोष्टी करा म्हणून असे होतं. 2 दिवस कौतुकाने केल्या गेलं आणि मग तिसऱ्या दिवशी त्या भक्तांनी सांगितलं. मात्र तो जो भक्त होता, तर तो भक्त, ते जे ज्याच्यावर कामगिरी सोपवलेली होती, तर तो जो भक्त होता, ह्याचं स्वामींच्या प्रती, रामदासांच्या प्रती, आपल्या सद्गुरूंच्या प्रती इतकी एकनिष्ठता होती, इतकं प्रेम होतं की त्यांनी रामरायाला प्रार्थना केली की माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय मला तर करावं लागणार आहे तुझं, पण मी आता थकलोय बाबा. आता माहिती नाही, 2 दिवस मी तुझं सगळं व्यवस्थित केलं, रोज सकाळी कोण 4 वाजता उठणार आहे, माहिती नाही की सकाळी रोज 4 वाजता उठणं होत नाही, तर तू तुझं पाहून घे. मात्र माझे सद्गुरू आल्यानंतर त्यांनी जर मला म्हटलं की का रे बाबा तू रामाचं अमुक केलं होतं का, रामाला उपाशी तर ठेवलं नाही ना, तर मग मात्र मला
तू दोष देऊ नको. त्याची जी वृत्ती जी होती, त्याचा जो भाव होता, हा भाव अत्यंत साधा होता. हा जो भाव होता हा अत्यंत निस्सीम भाव होता. आणि त्याने रामाला प्रार्थना केली. त्याप्रमाणे तो झोपला. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला 4 वाजता काही जाग आलीच नाही, कारण त्यांनी ठरवलं होतं की आता उद्यापासून आपल्याला करायचंच नाही. मात्र माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे, त्यांनी रामरायांना, आपल्या भगवंताला, आपलं जे इप्सित होतं त्याला प्रार्थना केली की माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे असं असं करायचं आहे म्हणून. परंतु आता काय करायचं आहे काय नाही ते पहा. पण सद्गुरूंना ज्यावेळी पुन्हा त्यांनी जर विचारला तर मी तुझं नाव सांगणार आहे असं त्यांनी रामरायाला सांगितलं. त्या दटावण्यामध्ये म्हणजे पहा, त्याच्यामध्ये देखील प्रेमाने अधिकार हा वाढत असतो. या ठिकाणी एक गोष्ट ही लक्षात घ्या की भक्ती मार्गामध्ये आपला जो अधिकार आहे, हा अधिकार काही असा याचा नाही, पैसा अडकायचा अधिकार नाही आहे. तर भगवंत आणि शिष्य, सद्गुरू आणि शिष्य यांच्या प्रती जो अधिकार असतो, यांच्या प्रती जे प्रेम असते, हे प्रेम अत्यंत दृढ होत असते. हा जो अधिकार आहे हा अधिकार वाढीस लागत असतो. आणि मग तो रात्री झोपला, सकाळी त्याला जाग आला नाही. बिचारा रामरायांनी स्वतः उठले, स्वतःचा काकडा स्वतःच करून घेतला. सीतामाई उठली, सीतामाईने पूर्ण स्वयंपाक केला, नैवेद्य केला. हे असं 8 दिवस चाललं. आणि मग त्या दिवशी समर्थांनी सांगितलं की आम्ही या दिवशी येणार आहे म्हणून. तर रामदास स्वामींनी ज्या दिवशी सांगितलं की आम्ही या दिवशी वापस येणार आहे, तर लगेच आदल्या दिवशी शिष्याने सांगितलं की रामराय, सगळ्या तर गोष्टी व्यवस्थित घडत होत्या. मला रोज प्रसाद मिळत होता, मला रोज नैवेद्याचं ताट मिळत होतं, माझ्यापेक्षाही सुग्रास असं मला ते वाटत होतं. परंतु आता उद्या माझे स्वामी येणार आहे, तर मी उद्याच्या दिवस मी पुन्हा सगळं करतो. कारण त्याला माहित होतं स्वामींनी विचारलं तर काय करायचं म्हणून. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळं केलं. परंतु शेवटी रामदास स्वामी आल्यानंतर त्यांनी पाहिलं, ते तर अंतर्ज्ञानी होते, त्यांना या सगळ्या गोष्टींची कल्पना होती. आणि मग त्यांनी त्या शिष्याला सांगितलं की तुझ्यामुळे माझ्या सीतामाईला रोज घाम व्हावा लागत होता, तुझ्यामुळे माझ्या रामरायांना सतत रोज यावं लागत होतं. परंतु या सांगण्यामध्ये देखील एक प्रेम होतं, या सांगण्यामध्ये देखील त्या भक्ताविषयीची जी होती की मग एका ठिकाणी नंतर रामदास स्वामींनी पुढे भविष्यामध्ये त्याचा उल्लेख देखील केलेला आहे की त्याच्या साधेपणामुळे, त्याच्या भोळेपणामुळे, त्याच्या निस्सीम अशा भक्तीमुळे प्रत्यक्ष भगवंत तिथे हजर झाला. प्रत्यक्ष भगवंताने त्याला दर्शन दिलं. परंतु भगवंताचं दर्शन जे आहे, हे भगवंताचं दर्शन आपल्याला जरी लाभत असलं तरी त्यासाठी देखील आपल्याला दृष्टी लागते. म्हणजे भक्तीमुळे सांगायचं तात्पर्य हेच आहे की भक्तीमुळे आपल्याला कशा गोष्टी साध्य होतात. भगवंत देखील आपला ऋणी होतो. देव झाला ऋणी तिथे क्षणोक्षणी असं म्हटलं गेलं. तर म्हणूनच भगवंत जो आहे, हा भगवंत देखील ऋणी होतो आपला. पण तो कशामुळे होतो, तर तो या भक्तीमुळे होतो. भक्त आणि भक्ती अत्यंत जवळचा आहे. भक्तापासून भक्ती निर्माण झालेली आहे. आणि भक्ती करणारा जो आहे तो आहे भक्त. आपल्याला भक्त बनायचं आहे, आपल्याला शिष्य बनायचं नाही आहे. कारण भक्त जो आहे, हा भक्त, त्याच्याजवळ भक्ती ही कायम आहे. त्याच्याजवळ भक्ती जी आहे तर ही भक्ती कायम असते. कारण मुळात भक्तच तो म्हटला जातो की ज्याच्याजवळ भक्ती आहे. मग आपल्या ज्या वृत्ती आहे, ही भक्ती वाढीस कशी लागेल, तर आपली जी इंद्रिय आहे, मगाशीच म्हटलं आपण की आपली जी इंद्रिय आहे, आपल्या ज्या वृत्ती आहे, या आपल्या वृत्ती, ही आपली इंद्रिय, ही भगवंताच्या चरणी, ही सद्गुरूंच्या चरणी लीन झाली पाहिजे. मग आपलं जे मन आहे, या मनाने आपण आपल्या सद्गुरुनाथांचं ध्यान करायला पाहिजे की आमचे सद्गुरुनाथ देहामध्ये असताना आम्ही त्यांना कशा प्रकारे पाहिलेलं आहे, आम्ही त्यांच्याजवळ कशा प्रकारे गेलेलो आहे, आम्ही त्यांच्याशी कसा संवाद साधलेला आहे. ह्या ज्या सर्व गोष्टी आहे, हे जे ध्यान आहे, हे ध्यान आपण आपल्या मनाने केलं पाहिजे. प्रत्येक अवयवाचा उपयोग जो आहे, हा प्रत्येक अवयवाचा उपयोग हा आपण या मार्गासाठी केला पाहिजे. सद्गुरु चरणी ते अर्पण करण्यासाठी, सद्गुरूंची भक्ती करण्यासाठी. म्हणून त्या प्रत्येक वृत्तीचा, प्रत्येक गोष्टीचा आपण तो उपयोग जो आहे, हा उपयोग केला पाहिजे. कान जे आहे, तर या कानाद्वारे मी फक्त माझ्या भगवंताचीच कीर्ती श्रवण करेल. या कानामुळे, या कानाद्वारे माझे सद्गुरू आहे, या सद्गुरूंची कीर्तीच मी श्रवण करेल. असं ज्याच्यासाठी आपण आपल्या कानाचा उपयोग केला पाहिजे.
उगीच याच्या त्याच्या गोष्टी, याचे त्याचे गाराणे, याचे त्याच्यावर टीका टिप्पणी याच्यासाठी कानाचा उपयोग नाही आहे. आपल्याला जर भक्ती करायची आहे, आपल्याला जर भक्त बनायचं आहे, तर हे भक्त बनत असताना आपल्याला मग सद्गुरूच्या चरणी, सद्गुरूंची कीर्ती, भगवंताची कीर्ती ही जी आहे ही या कानाद्वारे श्रवण केली गेली पाहिजे. जीभ जी आहे, जिव्हा ज्याला म्हणतो, तर ही जीभ ही भगवंताचंच नामस्मरण करेल, माझ्या सद्गुरूंचंच गुणगान गाईल, या कार्यासाठी आपण ती वळवली पाहिजे. रात्रंदिवस आपण त्या जिभेद्वारे आपले ज्याने नामस्मरण घडेल, कीर्तन घडेल, याचा उपयोग माझ्या सद्गुरूंचेच गुण मी या जिभेद्वारे वर्णन करेल, याचा आपण विचार केला पाहिजे. हे जे हात दिलेले आहे, या हातांनी मग माझ्या सद्गुरूंचं, त्यांच्या चरणाचं, भगवंताचं पूजन करेल, हा विचार केला पाहिजे. हे जे पाय दिलेले आहे, या पायांनी मी तीर्थयात्रा करेल, माझ्या सद्गुरूंपर्यंत पोहोचेल, भगवंतापर्यंत पोहोचेल, हा सर्व विचार जो आहे, हा सर्व विचार हा आपण या आपले जे विविध प्रकारचे अनुभव आहे, तर या विविध प्रकारच्या अनुभवांनी आपण करायला पाहिजे. भगवंत चरणी, सद्गुरूंच्या चरणी ते जे आपले अवयव आहेत, हे अवयव आपण त्या ठिकाणी हे केले पाहिजे, अर्पण केले पाहिजे. त्या वृत्ती तशा प्रकारच्या आपण वळवायला पाहिजे. आपले अवयव त्या तशा प्रकारे सद्गुरूंपर्यंत, भगवंतापर्यंत आपलं ते जे नामस्मरण आहे, हे नामस्मरण, ती जी भक्ती आहे, ही भक्ती, त्यांचं जे गुणगान आहे, ते गुणगान त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे माध्यम आहे, हे माध्यम या कोणत्या तरी अवयवाद्वारे आपण झालो पाहिजे. आणि मग अशा प्रकारे आपण सद्गुरूंच्या चरणाजवळ, सद्गुरूंच्या आपण तिथपर्यंत, स्थानापर्यंत, भगवंतापर्यंत जर आपण पोहोचलो, तर निश्चितपणे भगवंत, सद्गुरू हे देखील आपल्या भक्तीचा स्वीकार करत असतात. आणि आपल्या भक्तीचा स्वीकार करून हे अधिकाधिक आपल्याला जवळ घेत असतात. हा अनुभव आहे, सगळ्या संतांचा हा अनुभव आहे. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी हरिचरण आहे, हरिचरणाची प्रीती आहे, भजनाची प्रीती आहे, ज्या ठिकाणी हरिचरण प्रीती, तेथे संसार भयाची निवृत्ती. भगवंताचं नाम आणि भय हे एका जागी राहूच शकत नाही. म्हणून काकांनी म्हटलेलं आहे की श्री गुरु चरणी ज्याची प्रीती, त्यासी नसे हो कसली भीती. की तुमची तुमच्या सद्गुरु चरणाशी जर प्रीती असेल, त्याच्यावर जर प्रेम असेल, तर तुम्हाला निश्चितपणे कुठलंही भय वाटूच शकत नाही, भीती तुमच्या जवळ राहूच शकत नाही. कारण सद्गुरू आणि भय, सद्गुरू आणि भीती हे एकत्र नांदूच शकत नाही. आणि म्हणूनच जी भक्ती जी आहे, एकदा का आपण या भक्ती मार्गाचा अवलंब केला, एकदा का आपल्याजवळ ही जी भक्ती आहे, ही भक्ती आपण या भक्ती वाटेवरून जर चालावयास सुरुवात केली, तर कुठल्याच प्रकारचं भय, कुठल्याच प्रकारची भीती, कुठल्याच प्रकारचं मग ते संसार भय असो, परमार्थ भय असो, कुठलंच भय जे आहे हे आपल्याला बाधत नाही, कुठल्याच प्रकारचं भीती आपल्याला वाटत नाही. स्वतः श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेलं आहे की मी सर्वथा भक्तीच्या अधीन आहे. प्रत्यक्ष भगवंत म्हणतात की मी भक्तीच्या अधीन आहे. जोही कोणी असेल, जोही कोणी भक्ती करेल, तर त्या भक्तीच्या मी अधीन आहे. आणि म्हणूनच वेदशास्त्रांचं श्रवण, वेदशास्त्रांचं पठण न करता केवळ जर आपण भगवंताचं नामस्मरण करत बसलो, तरी देखील आपण भगवत भक्तीने ओतप्रोत अगदी चिंब होऊन जात असतो. त्यासाठी शास्त्रच वाचलं पाहिजे, त्यासाठी वेद पठणच केलं पाहिजे, त्यासाठी पुराणच वाचले पाहिजे, उपनिषदच वाचलं पाहिजे असं नाही आहे. परंतु जेही तुम्ही कराल, जेही भगवंताचं नाव घ्याल, तर हेही भगवंताचं नाम घेताना मात्र तुमचा जो भाव आहे हा निस्सीम असला पाहिजे. सद्गुरूंच्या वचनावर तुमची तेवढी श्रद्धा असली पाहिजे की नाही, सद्गुरु वाक्य हे ब्रह्मवाक्य आहे आणि सद्गुरु वाक्य हे ब्रह्मवाक्य असल्यामुळे काहीही जरी झालं तरी देखील ते त्रिकाल बाधित सत्य होणार आहे, हा एवढा विश्वास आपल्या जवळ पाहिजे. आणि हा विश्वास ज्यावेळी आपल्याजवळ राहील, हा जो विश्वास आहे, हा विश्वास ज्यावेळी आपल्याजवळ राहील, त्यावेळी सद्गुरू देखील अगदी जवळ येऊन, अगदी जवळ आपल्या तिथे येत राहतात आणि आपल्यावर पूर्णपणे कृपा करतात. भगवंत देखील पूर्णपणे आपल्यावर कृपा करतो. परीक्षित राजाचं
जे उदाहरण आहे हे सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाभारत युद्ध संपत आलं आणि महाभारत युद्ध संपत आल्यानंतर अगदी शेवटच्या क्षणी अश्वत्थामानी की आता संपूर्णपणे याचं जे पांडवांचं जे कुल आहे तर हे पांडवांचं कुल संपवायचं आहे, त्यांच्या बीजाचा नाश करायचा आहे. म्हणून मग उत्तरेच्या पोटात वाढणारा जो गर्भ होता तर तो गर्भ त्याचा नाश करायचा म्हणून त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं. ते ब्रह्मास्त्र जे आहे त्या ब्रह्मास्त्रामुळे अगदी त्या परीक्षित जो नंतर पुढे आलेला होता, जो परीक्षित राजा जो आपण म्हणतो, तर या परीक्षित राजाचा आपण अनुभव घेतलेला आहे. सगळ्यांना हे आपल्याला माहिती आहे की भक्तीपोटी काय होऊ शकते. हा या ठिकाणचा आपलं पहा, लक्षात घ्या की भक्ती असताना काय होऊ शकते. ज्यावेळी लक्षात आलं होतं द्रौपदीच्या, ज्यावेळी लक्षात आलं की नाही आता जो एकमेव गर्भ शिल्लक राहिलेला आहे, पांडवांचा जो वंश वाढणार आहे, तर जे बीज आहे तर यावर देखील त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे. त्यावेळी तिने अगदी कळवळून प्रार्थना केली आणि तिची इतकी श्रीकृष्णावर भक्ती होती की आपण मय सभा जी होती या मय सभेमध्ये त्याचा अनुभव घेतला होता की प्रत्यक्ष कृष्णाने तिला वस्त्रे पुरवली. कितीही कौरवांची प्रयत्न केले तरी देखील तिच्या वस्त्राला कोणी हात लावू शकला नाही. हे केवळ तिच्या भक्तीपोटी कृष्ण धावून आला आणि म्हणून झालं. तसंच तिची जी भक्ती होती, उत्तरेची जी भक्ती होती, कुंतीची जी भक्ती होती, ही तर होतीच, परंतु पांडव ज्यावेळी अगदी सर्वार्थाने सर्वांगाने ज्यावेळी श्रीकृष्णाला शरण गेले आणि त्यांनी सांगितलं की हे कृष्णा, हे माधवा, तूच केवळ आता आमचा वंश वाचवू शकशील, तुझ्याशिवाय आम्हाला माहिती की कोणीच आमचा वंश वाचवू शकणार नाही. एवढी तळमळ, एवढी आर्तता पाहिजे. भक्तीमध्ये आर्तता देखील आवश्यक आहे. आणि ज्यावेळी त्यांनी असं सर्वस्व अर्पण केलं त्यावेळी प्रत्यक्ष श्रीकृष्णाने आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी पाठवलं आणि तिच्या गर्भाचं रक्षण केलं. म्हणून तो परीक्षा घेऊन तो जन्माला आलेला होता. केवळ भक्तीपोटी श्रीकृष्णाला या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. श्रीकृष्णाला काही कोणतं असं मोल त्यापासून मिळालं नव्हतं किंवा तू आमच्या याचा हे वाढवलेला आहे म्हणून आम्ही तुला एवढे सहस्त्र हे देतो आहे किंवा काय, अशातला काही प्रकार नव्हता. केवळ त्यांनी भक्ती पाहिलेली होती आणि त्या भक्तीचा स्वीकार करून जो आपण जर शरण गेलो तर भगवंत आपल्याला जवळ करतो, भगवंत आपला उद्धार करतो, सद्गुरू आपला उद्धार करतात. अशीच एक दुसरी कथा देखील सगळ्यांना माहिती आहे की अंबरीश राजा जो होता तर हा अंबरीश राजा त्यांनी निर्जला एकादशीचं व्रत केलं होतं. त्याची देखील विष्णूंवर अत्यंत भक्ती होती आणि मग द्वादशी एक काही घटिकाच त्या ठिकाणी होती. दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी भोजन करायचं आहे म्हणून. दुर्वास ऋषी म्हणजे अगदी सगळ्यांना माहिती होते की तापट ऋषी जर कोणी असतील तर ते दुर्वास ऋषी. काय कोणत्या वेळी ते काय करतील याचा नेमच नसायचा. कायम त्यांच्या हाती पाणी असायचं. केव्हा ते टाकतील पाणी, केव्हा शाप वाणी उच्चारतील, काहीच कोणता नियम नसायचा. अत्यंत तापट स्वभावाचे. म्हणून आपण एखादा जर फार तापट असला तर आपण म्हणतो की आमच्याकडे दुर्वास ऋषीच आलेले आहे म्हणून. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलं राजानी की ठीक आहे तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी तुमची भोजनाची व्यवस्था करतो, प्रसादाची व्यवस्था करतो. आता हे दुर्वास ऋषी गेले शिष्यांसहित स्नानाला आणि तिथेच त्यांना वेळ लागला. बरं, जी साधन द्वादशी जी होती तरी अगदी कमी घटिका होती. राजा मोठा यक्ष प्रश्न पडला की आता करायचं काय. कारण एकादशी आदल्या दिवशी केलेली होती ती सोडणं तर भाग होता, नाही तर त्या व्रताचा भंग होणार होता. आणि दुर्वासांच्या आधी जर आपण जेवलो तर ते काय करतील याचा नेम नव्हता. म्हणून मग मधला मार्ग म्हणून त्यांनी असं केला की विष्णूच्या चरणाचं जे तीर्थ आहे हे विष्णूच्या चरणाचं तीर्थ त्यांनी द्वादशीच्या दिवशी घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपली जी एकादशीचं व्रत आहे या एकादशीच्या व्रताचं उद्यापन केलं.
तिकडून लगेच दुर्वास ऋषी आले. सगळी जय्यत तयारी झालेली होती आणि पानावर बसणार, तर लगेच त्यांनी राजाकडे पाहिलं आणि राजाला त्यांनी सांगितलं, राजाला विचारलं की तू तुझी द्वादशी सोडली आहे का म्हणून. तर यांनी सांगितलं की नाही, असं असं आहे, मी फक्त भगवंताचं जे चरण तीर्थ आहे हे चरण तीर्थ मी घेतलेलं आहे म्हणून. झालं. लगेच दुर्वास ऋषी, आधीच तुम्हाला म्हटलं मी की दुर्वास ऋषींचा कुठल्या गोष्टीमध्ये नियमच नव्हता. त्यांना वाटला आपला फार मोठा अपमान झालेला आहे, आपल्या आधी त्यांनी द्वादशी सोडलेली आहे, म्हणून त्यांनी शापवाणी उच्चारण्यासाठी म्हणून तीर्थ हाती घेतलं. मात्र त्याच वेळी भगवंत त्या ठिकाणी विष्णू धावून आलेले आहे. विष्णूने देखील इकडून मग आपलं चक्र जे आहे हे चक्र सोडलेलं होतं की तू माझा जो निस्सीम भक्त आहे, ज्या भक्ताची माझ्यावर निस्सीम अशी भक्ती आहे, या भक्तीला तू आव्हान देत आहेस. कारण त्यांनी शेवटी काय केलं होतं, त्यांनी अगदी भगवंताचं केवळ चरण तीर्थ घेतलेलं होतं आणि उगीच शापवाणी उच्चारून त्या भक्ताचा त्याचं जे स्व होता, त्या भक्ताचा सत्व जे होतं हे सत्व हरण करण्याचं कार्य दुर्वास ऋषी करणार होते, परंतु ते भगवंतांनी होऊ दिलं नाही. म्हणून त्यांनी स्वतः तो शाप घेतला आणि म्हणून हे दशावतार झालेले आहे. हे जे दशावतार जे झालेले आहे, भगवंतांनी 10 अवतार जे घेतलेले आहे, हे केवळ आपल्या भक्ताच्या भक्तीपोटी घेतलेले आहे, त्या भक्ताला वाचवण्यासाठी. म्हणून त्यांनी दुर्वासांचा शाप घेतलेला आहे की मी 10 अवतार घेईल म्हणून. आणि म्हणून 9 अवतार झालेले आहे. 9वा जो कल्कीचा जो अवतार आहे तो आता या कलियुगामध्ये होऊ घातला. जेवढं अधिकाधिक आपण नामस्मरण करू, जेवढी आपली भगवंतावर अधिकाधिक प्रीती राहील, जेवढं आपण आपल्या सद्गुरूंचं अधिकाधिक अधिष्ठान करू, तेवढी जी भक्ती आहे, तेवढी ही भक्ती आपली अगदी आपण म्हणतो ना की ही भक्ती आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचविण्यास खूप मदत करत असते. आपल्याला आपल्या सद्गुरूपर्यंत, आपल्याला आपल्या इच्छित स्थानापर्यंत पोहोचवण्यास ही जी भक्ती आहे, ही भक्ती खूप मदत करत असते. आणि म्हणूनच मग भक्त जो आहे, या भक्ताजवळ केवळ आपल्या सद्गुरूंप्रती, केवळ आपल्या इप्सिताप्रती, केवळ आपल्या आराध्याप्रती, केवळ आपल्या भगवंताप्रती जी निस्सीम भावना आहे, जे निस्सीम प्रेम आहे, हे निस्सीम प्रेम असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच सद्गुरू म्हणा, भगवंत म्हणतात की अहम भक्त पराधीनः, मी भक्तांच्या अधीन आहे, मी बाकी कोणाच्याच अधीन होऊ शकत नाही. सर्व समर्थ परमेश्वर जे आहे, हे सर्व समर्थ परमेश्वर यांना काय अशक्य आहे, यांना काहीच अशक्य नाही. तरी देखील ते म्हणतात की मी केवळ अधीन जर कोणाच्या होणार असेल, तर तो केवळ माझा जो भक्त आहे, या भक्ताच्याच मी अधीन होऊ शकतो, बाकी मी कोणाच्याही अधीन होऊ शकत नाही. केवळ मला माझा भक्तच हरवू शकतो, बाकी कोणतीही व्यक्ती, कोणतीही शक्ती, कोणतंही तंत्र, कोणताही मंत्र मला हरवू शकत नाही. केवळ आणि केवळ भक्त जो आहे माझा, हा भक्त या भक्तीपोटीच, या भक्तीच्या आधारानेच मला हरवू शकत असतो, असं स्वतः भगवंत देखील म्हणतात. या ठिकाणी भोळा भाव जो आहे, हा भोळा भाव अत्यंत महत्वाचा आहे. आपले काका देखील माहिती आहे की काका देखील व्यक्तीचा भाव जो आहे, भोळा भाव हा पाहत असत. बरेच जणांनी इथे असलेल्यांपैकी पाहिलेले आहे की मंगळवेढ्याला एक कुंभारे नावाचा व्यक्ती होता. तो नेहमी यायचा काकांकडे आणि तो इतका त्याचा भाव साधा होता की तो कधीही काकांना काका म्हणून म्हणत नसायचा. आगाशे काय करताय, आगाशे काय, अमुक, असं डायरेक्ट म्हणायचा. परंतु तरी देखील काकांचं त्याच्यावर इतकं प्रेम होतं, काकांनी कधी त्याला म्हटलं नाही कर बाबा तू एकेरी असा कसा बोलतो किंवा काय कसं करतो म्हणून. कारण काकांना माहिती होतं की तो अत्यंत साधा असा होता. त्याचा जो भाव होता, हा भाव अत्यंत भोळा होता आणि या भोळ्या भावापोटीच त्याचा उद्धार काकांनी केला. त्याला थोडंसं चांगल्या रीतीने बोलता देखील येत नव्हतं, थोडासा तोत्रा बोलायचा तो, त्याला एका कानाने ऐकू देखील येत नव्हतं, त्याला एका डोळ्याने दिसत देखील नव्हतं, अंधुक दिसायचं. परंतु तो केवळ काकांच्या दर्शनासाठी म्हणून मंगळवेढ्यावरून खामगावला यायचा, 2 दिवस राहायचा
मग 2-3 दिवस काका त्याची व्यवस्था हॉटेलमध्ये लॉजमध्ये करून द्यायचे. त्याचं पूर्ण बिल जे आहे स्वतः काका पेड करायचे. जेवणा खावण्याचं जे आहे ते स्वतः काका हे करायचे, लक्ष द्यायचे त्याच्याकडे. कशासाठी? केवळ त्याचा भोळा भाव पाहून. केवळ त्याचा जो भाव आहे हा भोळा भाव पाहून. म्हणजे आपलं अंतःकरण जे आहे हे आपलं अंतःकरण जेवढं शुद्ध असेल, आपलं अंतःकरण जेवढं शुद्ध असेल तेवढा भगवंत आपल्याला ओढत असतो आणि भगवंत आपल्या जवळ येत असतो. म्हणून नेहमी आपण आपल्या मनामध्ये कपटी विचार आणण्यापेक्षा आपल्या मनामध्ये कुठल्या तरी प्रकारच्या कोणाबद्दल तरी वाईट भावना आणण्यापेक्षा जर आपण शुद्ध भावना जर अंगीकारली तर भगवंताला देखील ती आवडते आणि भगवंत देखील आपल्या अधिकाधिक जवळ येतो. या भक्तीमुळेच आपण पाहतो वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये ज्या गोपिका ज्या होत्या, तर ह्यांनी देखील केवळ कृष्णाची बासरी ऐकली, बासरीचा नाद ऐकल्या की ते सगळे संसारातले जे त्यांचे कामं असतील हे कामधाम सोडून द्यायच्या आणि त्या धावायच्या कृष्णाच्या बासरीकडे. एवढी त्यांची भक्ती होती, एवढी त्यांना एकच ऐकू यायचं. त्यांनी कृष्णाला कधी पाहिलं नव्हतं, त्यांनी केवळ कृष्णाचे चरणच पाहिले होते, परंतु त्यांची भक्ती कशावर होती तर श्रीकृष्णाच्या ज्या बासरीचा जो आवाज आहे या बासरीच्या आवाजाशी त्या तल्लीन होत होत्या. त्यांचं अनुसंधान त्याच्याशी होतं आणि म्हणून केवळ नुसत्या कृष्णाच्या बासरीचे स्वर जरी ऐकू आले तरी देखील त्या आपलं सगळे जे कामधाम असतील, सगळ्या ज्या गोष्टी असतील त्या सोडून द्यायच्या आणि तिथे त्या धावत फिरायच्या. एवढी आपली श्रद्धा, एवढी आपल्या प्रति भक्ती असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारची भक्ती जी आहे ही अशा प्रकारची भक्ती जर आपल्याजवळ असेल तर निश्चितपणे भगवंत हा आपल्याजवळ येऊन उभा राहतो, आपला हात तो आपल्या हाती घेतो. परंतु त्यासाठी या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी देखील अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट देखील प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. ज्यावेळी कृष्ण रास क्रीडेचा प्रसंग वर्णन केलेला आहे भागवतामध्ये, सगळ्या या ज्या गोष्टी भागवतामध्ये जे वर्णन केलं गेलेलं आहे तर हे वर्णन हे भक्तिरसाने ओतप्रोत भरलेलं आहे. ज्या कथा आहेत या कथा या भक्तिरसाने अगदी ओतप्रोत भरलेल्या आहे. आणि मग त्यावेळी जे वर्णन आहे रास क्रीडेच्या वेळेसचं की संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी श्रीकृष्णाची बासरी वाजली त्यावेळी गोपींनी आपले सर्व कामधाम सोडून दिलेले होते आणि त्या रमणरेती जो आहे तर या रमणरेतीवर आलेल्या होत्या. वास्तविक पाहता भगवंत हा एकच होता, कृष्ण हा एकच होता, परंतु प्रत्येक गोपीसाठी ज्या तिथे 50 गोपी आल्या असतील, ज्या 25 गोपी आल्या असतील, ज्या 100 गोपी आल्या असतील तर त्या प्रत्येक गोपीसाठी भगवंताला तेवढे रूप घ्यावे लागलेले होते. ही अगदी त्यांची जी शुद्ध भक्ती आहे, गोपींची भगवंताप्रती असणारी शुद्ध भक्ती, या पोटी भगवंताला तेवढी रूप घ्यावी लागलेली होती. म्हणजे पहा की भक्तासाठी भगवंताला काय काय करावं लागतं. भगवंताला आपणही अनेक अनुभव वाचलेले आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतो की आपल्या सद्गुरूंनी देखील 2 रूप घेतलेले आहे. एकदा ते आपल्याला इथे दिसतात, एकदा दुसऱ्याकडे गेलेले आहे, त्याच्याकडे जाऊन ते काम केलेलं आहे, त्याच्याकडे जाऊन हे केलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये कथा वर्णन केलेली आहे की नरसिंह सरस्वतींनी 8 भक्तांच्या घरी दीपावलीच्या दिवशी गेले आणि पुन्हा गाणगापूरला मठात देखील होते. यांना सहज शक्य असतात या गोष्टी, परंतु हे का करतात तर हे भक्तांसाठी ते करत असतात. म्हणजे भक्तांसाठी आपलं तेवढं जर आपली तेवढी जर भक्ती असेल तर भगवंत हा आपल्या स्वतःजवळ येत असतो. आपल्याला दुसरं काहीच करण्याचं काम नसते. मग ही जी भक्ती आहे तर ही भक्ती शिवलीलामृतामध्ये देखील आपण कथा वाचलेली आहे. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की ती जी पिंगळा नावाची जी वेश्या आहे तर हिची शंकरावर इतकी भक्ती होती की प्रत्यक्ष शंकर तिला ज्यावेळी शंकराने रूप घेतलं आणि तिच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी म्हणून तो आलेले होते आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे जे माझ्या गळ्यामध्ये जे लिंग आहे हे लिंग मी तिचं शंकरावर त्या शिवलिंगावर खूप भक्ती होती, प्रेम होतं आणि म्हणून मग तिने सांगितलं होतं किंवा
हे जे शिवलिंग आहे तर हे तुम्ही माझ्याकडे 3 दिवस मुक्काम करावा, मी तुमची 3 दिवस पत्नी म्हणून राहील. मग शंकरांनी म्हटलं, कारण शंकर शेवटी परीक्षा घ्यायला म्हणून झालं, भक्तांची ज्याप्रमाणे भक्त हा भक्तीपोटी देवाला जवळ करत असतो, त्याच वेळी भगवंत देखील भक्ताची परीक्षा घेत असतो की हा खरा भक्त आहे की काय, की नुसतं नावालाच म्हणतो मला तुझी भक्ती आहे, अमुक आहे टमुक आहे. आणि म्हणून मग शंकरांनी आल्या त्या ठिकाणी आणि सांगितलं की बाबा तू तर वेश्या आहे, तू कशी काय माझी 3 दिवस पत्नी म्हणून राहणार आहे. तिने सांगितलं की मी शब्द देते आहे की मी तुमची पत्नी म्हणून अगदी एकव्रता एक पतिव्रता म्हणून 3 दिवस राहील म्हणून. आणि शेवटी सगळ्याच लीला होत्या, भगवंतांनी सगळ्याच गोष्टी परीक्षा म्हणून केलेल्या होत्या. शंकरांनी ऐन बिलकुल मध्यरात्रीच्या समयामध्ये ती जी ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवलेलं होतं त्या मंडपाला आग लागली आणि ते शिवलिंग त्यामध्ये भस्मसात झालं. मग शंकरांनी सांगितलं होतं, जे रूप घेतलेलं होतं त्याच्यामध्ये, की व्यापाऱ्याचं जे रूप घेतलं होतं, की बाबा मी जो आहे तर हे शिवलिंग माझं अगदी त्याच्यावर माझी खूप प्रीती आहे, ते माझे जीव की प्राण आहे, ह्याला जर काही इजा झाली तर मी देखील जिवंत राहणार नाही. आणि ते दग्ध झालेलं होतं, जळालेलं होतं तो मंडप, म्हणून शंकर देखील त्या ठिकाणी मृत्यू पावला. म्हणजे तो जो शंकरांनी रूप जे घेतलं होतं तो व्यक्ती मृत्यू पावला. मग तिची त्या शंकराप्रती असणारी भक्ती, त्या व्यक्तीला दिलेलं वचन याचं पालन करण्यासाठी म्हणून ती सुद्धा सती जायला निघालेली होती. आणि सगळ्या लोकांनी, गावातल्या लोकांनी तिला मूर्खात काढलं, वेड्यात काढलं, की अशी वेश्येला काही धर्म असतो का, पतिधर्म असतो का, तू कशाला चालली आहे वगैरे म्हणून सांगितलेलं होतं. परंतु तिने काहीही न ऐकता ती त्या चितेमध्ये उडी घेणार, तर तेवढ्यात ती सगळी लीला होती, शंकरांची परीक्षा होती. आधीच सांगितलं, शंकरांनी तिला अद्दर उचलून घेतलं आणि तिला शिवलोकामध्ये दिलं, तिचा उद्धार केला. हा उद्धार कशामुळे झाला, तर हा उद्धार केवळ तिच्या पोटी असलेल्या भक्तीमुळे. तिच्या पोटी जी भक्ती होती तर या भक्तीमुळे तिचा उद्धार झालेला होता. म्हणून एक गोष्ट प्रत्येकाने आपण लक्षात घेतली पाहिजे, की या युगामध्ये, कलियुगामध्ये जर आपल्याला तरुण जायचं असेल, कलियुगामध्ये जर आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, आपल्याला सद्गुरूंपर्यंत जर पोहोचायचं असेल कलियुगामध्ये, तर आपल्याला भक्ती ही जी आहे ही भक्ती अत्यंत आवश्यक आहे. आणि ही जी भक्ती आहे तर या भक्तीद्वारेच आपण भगवंताला, सद्गुरूंना जिंकून घेणार आहोत. आणि मग त्याच्यासाठी अगदी सोपं आणि सुलभ जे साधन असेल तर ते साधन आहे नामस्मरण. यथा देहे तथा देवे. जे आपण आपल्या देहाला ज्या गोष्टी लागतात त्याच गोष्टी भगवंतासाठी अर्पण करणं ही देखील एक भक्तीच आहे. ज्या प्रकारे नामस्मरण ही भक्ती आहे तशी ती सुद्धा एक भक्तीच आहे. काका तर आमचे नेहमी म्हणायचे की लोकांची मला मोठी म्हणे खूप विचित्रपणा जो कळस असतो तो वाटतो, की स्वतःला हिवाळ्यामध्ये अगदी कडक पाणी लागते आणि भगवंताला आपण 4 दिवस ठेवलेल्या पाण्याने हे करतो. ज्या पद्धतीने आपल्याला गरम पाणी लागते तसंच हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये देवाच्या पूजेला जे पाणी लागते ते जर आपण गरम केलं आणि गरम पाण्याने जर देवाला स्नान घातलं, गरम पाण्याने जर देवाची पूजा केली, तर काय बिघडलं त्याच्यामध्ये? उलट त्यामुळे ज्या गोष्टी आहेत, भगवंतापर्यंत पोहोचण्याचा भगवंताविषयीचं जे आपलं प्रेम आहे, तर हे भगवंताविषयीचं प्रेम, भगवंताविषयीची जी भक्ती आहे, तर ही भगवंताविषयीची भक्ती ही अधिक सुदृढ होणार आहे, अधिक बळकट होणार आहे. ही जी भक्ती आहे तर ही भक्ती भगवंताविषयीची अधिक बळकट होत असते. म्हणून प्रत्येकाने, काकांनी जे आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या गोष्टींचं अनुकरण जे आहे, ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत त्या गोष्टींचं आपण अनुकरण हे केलं पाहिजे. त्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण प्राणापलीकडे जपल्या पाहिजे. कारण शेवटी सद्गुरु वाक्य जे आहे हे सद्गुरु वाक्य हे ब्रह्मवाक्य आहे, हे आपल्या लक्षात आपण घेतलं पाहिजे. तरच सद्गुरु आपल्यासाठी धावून येणार आहे. तसेच आपले सद्गुरु धावून येतातच, परंतु आपलाही काही कर्तव्य आहे. आपल्याला नुसतं अधिकारच माहिती असतात, परंतु आपल्याला कर्तव्य जे आहेत हे कर्तव्य माहीत नसतात.
तर आपण या कर्तव्यांचा देखील विचार केला पाहिजे. आपली जी कर्तव्य आहे, शिष्याची जी कर्तव्य आहेत, या कर्तव्यांचा देखील आपण विचार करून त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे, की आपलं वर्तन अशा प्रकारचं असलं पाहिजे की जे अधिकाधिक माझ्या सद्गुरूंना आवडेल. माझे सद्गुरू त्यामुळे अधिकाधिक माझ्या जवळ येतील. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण सद्गुरूंना अभिप्रेत असणारी एखादी तरी गोष्ट करू शकू. सगळ्या गोष्टी तर आपण करू शकत नाही, कारण ते सद्गुरू आहेत शेवटी. परंतु एखादी का होईना एखादी गोष्ट तरी आपण तिथे त्यांना आवडणारी जर केली तर निश्चितपणे सद्गुरू आपल्याला जवळ करतात. एकदा असेच काका संध्याकाळच्या वेळेस अंगणामध्ये बसलेले होते. काही सेवक त्यांचे पाय चेपत होते आणि एक व्यक्ती आली आणि काका त्यांच्याशी बोलत होते. त्या व्यक्तीने म्हणताना सहज म्हटलं की काका, माझी तर काही लायकी नाही आहे, माझी तर काही पात्रता नाही आहे, परंतु तुम्ही आम्हाला जवळ केलं. त्यावेळी काकांचे जे शब्द होते हे शब्द अत्यंत महत्वाचे आहे. त्यामधून आपल्याला भक्ती म्हणजे काय हे कळते. त्यावेळी काका म्हटले होते की स्वतःची पात्रता किंवा स्वतःचा अधिकार, स्वतःची लायकी ही तुम्ही कसे ठरवू शकता? तुमच्यामधला एखादाही गुण, तुमच्यामधला एखादाही अगदी छोटासा जो गुण असेल तर त्या गुणापोटी आम्ही तुम्हाला जवळ करत असतो. म्हणजे शेवटी आपल्यामधली सूक्ष्म असणारी जी भक्ती आहे ही भक्ती देखील आपल्याला सद्गुरूंच्या जवळ आणत असते. ही भक्ती देखील आपल्याला सद्गुरूंप्रती त्यांच्या चरणाशी नेत असते. आणि म्हणून प्रत्येकाने सद्गुरूंनी आपल्या काकांनी सांगितलेली जी गोष्ट आहे ही गोष्ट ज्या 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 आपल्याला त्यांनी सांगितल्या रोज त्रिपदी झाली पाहिजे. आपल्याला ज्या तेवढी उपासना दिलेली आहे तेवढी उपासना झाली पाहिजे. बाहेर गावी गेलो तरी देखील ती उपासना करता आली पाहिजे. या सर्व जर गोष्टी आपण केल्या तर निश्चितपणे आपण काही ना काही आपण सद्गुरूंच्या चरणाशी लीन होण्यासाठी म्हणून, सद्गुरूंच्या जवळ जाण्यासाठी म्हणून काहीतरी कुठलं तरी आपण एखादं साधन करतो आहे याचं समाधान आपल्याला मिळेल आणि सद्गुरू देखील निश्चितपणे आपल्याला जवळ करतील हा विश्वास आहे. तसाच हा एक भाग आहे की काकांनी नेहमी सांगितलेलं होतं की आपल्या सद्गुरूंचं महात्म्य जे आहे हे आपल्या सद्गुरूंचं महात्म्य हे आपण प्रत्येक शिष्याने वाढवायला पाहिजे. कारण सद्गुरू कधी म्हणत नसतात की माझं महात्म्य वाढवा म्हणून. आणि काकांनी जर या ठिकाणी नानांचं मंदिर स्थापन करून दिलेलं आहे, आपण या ठिकाणी काकांचं मंदिर स्थापन करून दिलेलं आहे, तर याचं सर्व प्रकारे रक्षण करण्याची, सर्व प्रकारे याचं महात्म्य वाढवण्याची जबाबदारी ही एकट्या दुकट्याची कोणाची नाही आहे, तर ही आपल्या सकल भक्तांची जबाबदारी आहे. आणि ही आपल्या सकल भक्तांची जबाबदारी असल्यामुळे प्रत्येकाने काही ना काही या ठिकाणी नामस्मरण तरी केल्या गेलं पाहिजे. एखाद्या वेळेस नाही काही तर वर्षातून एकदा तरी दर्शनाला आलाच पाहिजे. इथली जी सेवा आहे ज्या प्रकारे जशी ज्याला सेवा घडता येईल, काकांनी कधी असं म्हटलं नाही, काकांनी कोणावरही कशाची सक्ती केलेली नव्हती, त्याच्यामुळे अमुकच एक करा टमुकच एक करा असं नाही, परंतु जे सहज साध्य होईल ते सहज साध्य इथे आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हे जे या भक्त मंडळींनी, गावकरी लोकांनी जे कार्य या ठिकाणी अंगी घेतलेलं आहे, हाती घेतलेला आहे, तर त्याला खालीचा वाटा का होईना तो या ठिकाणी आपण अर्पण केला गेला पाहिजे आपल्या ज्यांनी. शेवटी करते करविते जे आहे हे करते करविते हे सद्गुरूच आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी काकांचे चरित्र आणि काकांची जी पोथी तुम्हाला अर्पण केलेली आहे तर याची विक्री झाल्यानंतर याच्यामधून जी रक्कम येईल तर ही रक्कम पूर्णपणे या ठिकाणी मंदिरासाठी म्हणून आपल्याला वापरावयाची आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.